नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. चांगल्या जोडीदाराची साथ कशी असते ते पूर्ण स्टोरी नक्की ऐका, तेव्हाच समजेल. माणसाच्या आयुष्यात अनेक नाती येतात आणि जातात, पण जोडीदार हे नातं मात्र संपूर्ण आयुष्याला आकार देणारं असतं. सुखात आनंद दुप्पट करणारं आणि दुःखात अर्ध दुःख वाटून घेणारा जोडीदार म्हणजे खरं तर देवाचं वरदानच आहे. पैसा, प्रतिष्ठा, यश ह्या सगळ्यापेक्षा चांगल्या जोडीदाराची साथ माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मजबूत बनवते. नात्याचा खरा अर्थ म्हणजे लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीचा सामाजिक करार नाही, तर दोन मनाची, दोन विचाराची आणि दोन आयुष्याची सांगड असते. ह्या नात्यात प्रेम असणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं असतं समजून घेणं. चांगला जोडीदार तोच जो तुमच्या शब्दापेक्षा तुमच्या शांततेला जास्त समजतो. आयुष्यात प्रत्येक माणूस कधी ना कधी कमकुवत होतो. अशा वेळी जर आपल्या बाजूला उभा असलेला जोडीदार मी आहे एवढंच म्हणाला तरी त्या शब्दात अफाट ताकद असते. साधी सुरुवात कशी झाली? अनया आणि समीर यांचं लग्न फार थाटामाटात झालेलं नव्हतं. दोघंही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले. स्वप्न मोठी होती, पण साधन मर्यादित. लग्नानंतर नवं घर, नवी जबाबदारी आणि नवी स्वप्न, सगळं काही एकाच वेळी समोर आलं. सुरुवातीला अडचणी होत्या. आर्थिक ताण होता, कामाचा ताण, अपेक्षाचा ताण, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम होती, एकमेकावरील विश्वास. एकमेकावर विश्वास असणं खूप गरजेचं असतं. समीरची नोकरी अचानक गेली. तो काळ दोघांसाठी खूप कठीण होता. घर खर्च, कर्ज, समाजाचे प्रश्न, सगळं काही एकाच वेळी समोर उभं राहिलं. अशा वेळी अनेक नाती तुटतात, आरोप सुरू होतात, पण अनयाने समीरचा हात घट्ट धरला. नोकरी गेली म्हणजे तू कमी झालास असं नाही, ती शांतपणे म्हणाली. तिने स्वतःच्या छोट्या नोकरीतून घर चालवण्याची जबाबदारी घेतली. समीरच्या आत्मविश्वासाला धक्का लागू दिला नाही. रोज त्याला नवे प्रयत्न करायला प्रोत्साहन दिलं आणि तो प्रयत्न सुद्धा करायला लागला. चांगल्या जोडीदाराची हीच ओळख असते, तो तुमच्या अपयशातही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तोच खरा जोडीदार असतो. चांगल्या नात्याचा पाया संवादावर उभा असतो. समीर आणि अनया रोज थोडा वेळ एकमेकासाठी राखून ठेवायचे. ते त्यावेळी मोबाईल बाजूला, टीव्ही बंद, फक्त दोघं आणि त्यांचे विचार. ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलायचे. भीती, स्वप्न, राग, अपेक्षा, सगळं काही. त्यामुळे मनात काही साचून राहत नसे. वाद झाले तरी ते मिटवले जायचे, वाढवले नाहीत. काही काळानंतर समीरला चांगली नोकरी मिळाली. पगारही आधीपेक्षा जास्त होता. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण चालू झालं. पण यशाच्या काळातही अनया बदलली नाही. तिने कधीही मी केलं म्हणून असा उल्लेख केला नाही आणि समीरनेही तिच्या योगदानाला कधी कमी लेखलं नाही. दोघांनाही माहिती होतं की हा विजय दोघांचा आहे आणि चांगला जोडीदार यशात स्वार्थक नसतो, तर सहभागी असतो. रोजच्या आयुष्यातही चांगल्या जोडीदाराची साथ फक्त मोठ्या प्रसंगात दिसते असं नाही, ती रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही जाणवते. थकलेल्या दिवशी गरम चहाचा कप न बोलता समजलेली मनस्थिती, चूक झाल्यावर शांतपणे समजवणं आणि बरोबर असताना देखील अहंकार न दाखवणं, यालाच खरी साथ म्हणतात. मतभेद आणि समतोल. हे कोणत्याही नात्यात मतभेद आणि होतातच. समीर आणि अनयामध्येही झाले, पण त्यांनी कधीही एकमेकांना अपमान केला नाही.
वादातही आदर राखला आणि चांगला जोडीदार तोच असतो जो तुमच्याशी असहमत असला तरी तुमचा सन्मान राखतो, रिस्पेक्ट करतो, मान देतो. कुटुंब आणि समाज ह्या जोडीदाराची साथ फक्त 2 व्यक्तीपुरती मर्यादित नसते. ती कुटुंबाला, मुलांना आणि समाजालाही दिशा देते. अनया आणि समीरने एकमेकाच्या कुटुंबालाही आपलंसं केलं. सासर माहेर ह्यामधील समतोल राखताना दोघांनीही एकमेकांना आधार दिला. त्यामुळे कोणालाही फरक वाटलं नाही. आयुष्याच्या संध्याकाळी वर्ष सरली, केस पांढरे झाले, पण जबाबदाऱ्या बदलल्या. पण एक गोष्ट तशीच राहिली, एकमेकांचा हात. संध्याकाळी घरासमोर बसून जुन्या आठवणी काढताना दोघांनाही जाणवत होतं की आयुष्यात अनेक गोष्टी मिळाल्या, पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट होती ती म्हणजे चांगल्या जोडीदाराची ओळख. चांगला जोडीदार म्हणजेच परिपूर्ण माणूस नसतो, तर तो चुका करतो, रागवतो, थकतो, पण सोडून जात नाही. तो तुमचं स्वप्न स्वतःच मानतो. तो तुमचा अश्रूंना ओझं समजत नाही. तो तुमच्या आनंदाचा मत्सर करत नाही. धन्यवाद. जर स्टोरी आवडली असेल लाईक